मात्र आता त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली आहे. नाही त्याचं काय नाही, ते काय झालं का नाही झालं आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा. आणि तो किती मंत्री असला काय आणि काय झाला काय त्याचा काही फरक नाही. त्याच्या पक्षांतर्गतचा विषय त्यांचा त्याला दिला असेल, त्याबद्दल आमचं काय म्हणणं असायचं कारण नाही. पण हे अजितदादांना काही गाराठ होते हे मात्र समाजापुढं आता नवीन मराठ्यांपुढं प्रश्न पडला आहे की आता चांगले दिवस यायला लागले होते अजितदादाला. मराठ्यांच्या पोरांना वाटत होतं आता की चांगलं चाललं आहे, अजितदादा लक्ष देतील, आता पहिल्यासारखं वागणार नाहीत, गुंडाला जवळ करणार नाहीत, गुंडाचे जे गुंडमंत्री आहेत यांना जवळ करणार नाहीत, जातीवाद पसरवणारे छगन भुजबळांसारखे मंत्री जवळ करणार नाहीत. परंतु अजितदादांना हे काय म्हणतात ना, ते विनाशकाली विपरीत बुद्धी ही कुठून सुचली याची किंमत अजितदादांना खूप मोजावी लागणार आहे. जर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्यांनी जर आता त्याला सवय येते गैरवापर करायची मंत्रिपदाची, त्याची किंमत अजितदादांना फडणवीस साहेबाला मोजावी लागणार आहे. कारण मराठा समाजाला आशा आहे हैदराबाद गॅझेट लागू होईल, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होईल. आणि हा माणूस मात्र जातीवादानं खूप बरबाडलेला आहे. आणि याला घेतलं आहे म्हणजे मराठ्यांची नाराजीचा फटका 100% अजितदादांना आता भोगावी लागणार आहे. कारण मराठ्यांची ही नाराजीची लाट आता उसळणार आहे. 29 ऑगस्टला तर आम्ही दाखवणारच आहे दिसका काय आहे ती. परंतु हे करायला जे नको होतं तेच अजितदादा काय करतायत. ते बीडला जाणार, कुठं पायऱ्या चुकल्या तिकडं बोंबलणार, पायऱ्या कसं केल्या अधिकाऱ्याला दादागिरी करणार, कुठं कलेक्टर ऑफिसला जाणार, खुर्च्याच वाकड्या तिकड्या कसं काय आता हेच सभागृह चांगलं नाही, तिच्या पत्र्याचं वाकडे येतं असं म्हणणार. 6 आरोपी करणं बाबा पटापटात हे जिथं दादागिरी करायची तिथं करायला पाहिजे ना. ते छगन भुजबळसारखे जे पक्षाला मारक आहेत जातीवादी असल्याला मंत्रिपदं देता तुम्ही, मारक जे आहेत लोक आहेत त्यांना देता आणि मग हे मराठ्यांची लाट उसळणारच आहे. परंतु मला एक ह्याच्यात अशी शंका येते दुसरी की बहुतेक 100% त्याचा हे निवडणूक आली आता त्याचा वापर करायला लागले. चॉकलेट दिलं आहे त्याला आता नादी लावलं दिसतंय. कारण त्याला काय झालं आता पहिले फेटाकडे आणून ठेवले होते, फुसके फासके चिंगड्या चांगड्या काही कार्यकर्ते 10-5 ती जरा उड्या हाणतील, थोडे फटाकडे वाजितील, इकडून तिकडून उड्या हाणतील. याच्यासाठी म्हणले असते नगर परिषदला जिल्हा परिषद पंचायत याला वापर करायचा आणि याला वापरून द्या फेकून शेवट करायचा. आता तो बी म्हणला ना शेवटचा आनंद काहीतरी म्हणलं आहे त्याच्याच मनाकावरून ते आल्याला म्हातारपणाला आता त्याला लिकरू झाल्यासारखं झालं आहे. हातपाय पडून पार ते पाय दाबून ते मंत्रिपद घेतलेलं आहे. त्यालाही माहिती, ती मीडियात मान्य नाही करणार पण त्याला माहिती आहे. त्यांनी म्हातारपणाला पाय पडू झुकू फडणवीसांपुढं, त्या अजितदादा पुढं, शिंदेसाहेबापुढं पार कमरातून मोडून जोस्तर वाकलाय. म्हातारपणाला घेतलं ते म्हणले असेल देऊन टाका, करीन प्रचार, ओबीसीचा 6वा फेबा घेईन, तेवढंच ओबीसीचं मतदान होईल, जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला निवडून येते, थोडेफार ऐकते थोडेफार लोक यायचं. कारण ओबीसीचे नेते दुसरे झालेत आता, याचं काही नाही राहिलं आता. हे गा आव्हान आहे मी याव करीन त्याव करीन. त्यांनाही वाटलं असं परिषदा घ्यायला लागला, आता 2-4 परिषदा घेतल्या आणि त्यांनी मधी ओबीसीला ना दिलंय, पुन्हा ओबीसीचं मतदान असं करीन तसं करीन. ओबीसीचा वाटोळा करणारा सगळ्यात घातक माणूस असेल तर छगन भुजबळ, ओबीसीचा वाटोळा करणारा. आम्ही तरी यायला येणे 70 वर्षात काही नाही केलं राव ओबीसी नेत्यांनी. आम्ही तरी गोरगरिबाच्या ओबीसीच्या लिकी बाळीला मोफत शिक्षण केलं. मग आम्हाला कसं काय जातीवादी म्हणता रे? धनगराच्या लेकी बाळीला